वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जागृती थोरात. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत चिकन सूपची. त्याला लागणारे साहित्य आणि कृती बघून घेऊयात. तर सर्वात आधी कढई ठेवली. कढईमध्ये आपण टाकलं तेल. तेल थोडंसं गरम झालं का त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं टाकल्याच्यानंतर एक बारीक कापलेला कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून आपण परतून घ्यायचं. ते झाल्यानंतर मॅग्नेट केलेलं चिकन आपल्याला टाकायचं असेल. त्याला मॅग्नेट केलेलं आहे हळद आणि मिठाने. हळद थोडीशी जास्त प्रमाणात टाकायची आणि ते परतून घ्यायचं. थोडंसं परतून घेतलं का त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवायचं आहे. 1 मिनिट त्याची वाफ काढून घ्यायची आपल्याला. पहिल्यांदा ती वाफ काढून झाली का परत आपण चिकन परतून घ्यायचं. व्यवस्थित असं परतून घ्यायचं. चिकन परतून झालं का परत आपण त्याच्यावरती 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आहे. 5 मिनटं झाकण ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती बघा चिकनला असं पाणी सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिकन शिजूनही झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायचं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याला एक उकळी काढली तर आपलं चिकन सूप रेडी होतं. तर त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. अशी ऑथेंटिक म्हणजे गावा साईडला असं चिकन सूप बनवलं जातं. आणि आपण सर्दी वगैरे झाली तर